नमस्कार मित्रांनो, मी अमर चालू घडामोडी या सेशनमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। तर मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे बघा। पहिली, अवनियापुरम जल्लीकट्टूला सुरुवात झालेली आहे। काय? अवनियापुरम जल्लीकट्टू या सणाला सुरुवात झालेली आहे। आता या जल्लीकट्टू याच्याबद्दल आपण महत्त्वाचं पाहूया। बघा, अवनियापुरम जल्लीकट्टू हा तमिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही, हा ओके, बैलांचा सण आहे। तर अवनियापुरम जल्लीकट्टू कुठला आहे? तर तमिळनाडूचा सांस्कृतिक वारसा लाभलेला हा एक सण आहे। बघा मित्रांनो, पाहू शकता 14 जानेवारी 2025 रोजी मदुराई येथे या सणाला सुरुवात झालेली आहे। ओके, आणि हा पोंगल सणाच्या निमित्ताने साजरा केला जातो। मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारू शकतात की बाबा तमिळनाडूमध्ये साजरा करणार जाणारा सण कुठला? तर पोंगल सण। किंवा असे विचारतील, पोंगल नावाचा हा जो सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर तो तमिळनाडू येथे साजरा केला जातो। ओके, तर हा वार्षिक कार्यक्रम म्हणजे काय? तर वर्षातून एकदा हे लोक हा सण साजरा करतात आणि हा बैल पालन परंपरेचा उत्सव आहे। ओके, बघा महत्वाचं, अवनियापुरम जल्लीकट्टूला सुरुवात झालेली आहे। अवनियापुरम जल्लीकट्टू तमिळनाडू सांस्कृतिक वारशाचा भाग आहे। 14 जानेवारी 2025 ला सुरुवात झालेली आहे। कुठे? तर मदुराई येथे झालेला आहे आणि पोंगल सणाच्या निमित्ताने हा साजरा केला जातो आणि हा बैल पालन परंपरेचा उत्सव वर्षातून एकदा साजरा केला जातो। दुसरं बघा, दुसरी महत्वाची बातमी आपल्याकडे, खो खो विश्वचषक स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। मित्रांनो, पाहू शकता, खो खो विश्वचषक स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी खो खो स्पर्धेचं उद्घाटन इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर झालेलं आहे। इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम कुठे? तर नवी दिल्लीला। प्रश्न विचारू शकतात, खो खो विश्वचषक स्पर्धेचं आयोजन कोणत्या स्टेडियमवर झालं? तर इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली येथे झालेलं आहे। कधी झालं? तर 13 जानेवारी 2025 रोजी। बघा, स्वदेशी खेळांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्याने भारतातून उगम पावलेल्या खो खो या पारंपरिक खेळाच्या उत्सवासाठी 23 राष्ट्रांना एकत्र आणलेलं आहे। म्हणजे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये 23 राष्ट्र एकत्र येऊन हा गेम खेळणार आहेत आणि भारतातून उगम पावलेला हा खो खो हा खेळ आहे। ओके, पुढची बातमी बघा, अंजुबाबी जॉर्ज यांची AFIच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। कोणाची? अंजुबाबी जॉर्ज यांची AFIच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। बघा, अंजू बॉबी जॉर्ज या कोण आहेत? तर या दिग्गज लांब उडीपट्टू आहेत। कुठल्या खेळाशी संबंध असले आहेत असा प्रश्न विचारतात, तर अंजू बॉबी जॉर्ज या दिग्गज लांब उडीपट्टू आहेत। ओके, बघा 2003च्या जागतिक स्पर्धेत कांस्य पदक विजेत्या, 2003च्या स्पर्धेत त्यांना कांस्य पदक विजेता आहेत त्या। ओके, आणि त्यांची ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, परीक्षेत विचारतात AFIचा लॉंग फॉर्म काय? तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया AFIच्या ॲथलीट आयोजकाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। पुढे बघा, तसेच या कमिटीमध्ये 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा हे पुरुष सदस्य सुद्धा आहेत। ओके, जॅव्हलिन थ्रोवर आहेत नीरज चोप्रा, हे सुद्धा याच्यामध्ये सदस्य आहेत। या 9 सदस्यांपैकी 6 महिला आहेत। ओके, पुढे बघा, सरकारने 700 कोटी किमतीच्या 56 पाणलोट प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे। बघा, सरकारने किती? तर 700 कोटीच्या 56 पाणलोट क्षेत्रांना प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे। बघा, ग्रामीण विकास मंत्रालयाने एकूण 700 कोटी खर्चाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना PMKSY अंतर्गत 56 पाणलोट विकास प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। ओके, पाहू शकता तुम्ही, ग्रामीण विकास मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे आणि किती? तर 700 कोटी रुपयाची आहे। योजना कुठली? तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। लक्षात ठेवू शकता, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। ओके, तर किती? तर 56 नवीन पाणलोट प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। आता यामध्ये बघा, पाहू शकता तुम्ही किती राज्य आहेत? तर बघा, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, ओडिसा आहे, तमिळनाडू आहे, आसाम आहे, नागालँड आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, सिक्कीम यामधील राज्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। तर या 10 राज्यांमध्ये कृषी उत्पादकता वाढवणं, जमिनीचा ऱ्हास दूर करणं आणि हवामानातील लवचिकता वाढवणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे। ओके, चला नेक्स्ट बघूया। ओडिशा हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं 34वं राज्य बनलं। प्रश्न विचारतात किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं 34वं राज्य कोणतं? तर कोणतं? तर ओडिशा। ओके, बघा, ज्याने राज्याच्या आरोग्य सेवेत लक्षणीय प्रगती केली आहे। यामध्ये सहभाग कुणाचा? तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ओडिशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांचा समावेश आहे। महत्त्वाचं काय? तर ओडिशा हे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये लागू करणारं 34वं राज्य ठरलेलं आहे।
ओके, पुढे बघा, जपानला भूकंप झालेला. ओके, तर 6.9 तीव्रतेचा भूकंप जपानला झालेला आहे. ओके, आणि या भूकंपामुळे सुनामीचा सल्ला सुद्धा तेथील सरकारने दिलेला आहे. बघा, 13 जानेवारी 2025 रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 9:19 दक्षिण पश्चिम जपानला 6.9 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. ओके, आणि ज्याचा केंद्रबिंदू कुठला होता तर मियाझाकी फ्रिक्वेचरच्या ह्युगा नाडा समुद्रामध्ये त्याचा केंद्रबिंदू होता. प्रश्न विचारतात की बाबा जपानला किती तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला तर 6.9 तीव्रतेचा. ओके, हे रिश्टर मध्ये मोजला भूकंपाचा जो असतो ना तर तो रिश्टर स्केल मध्ये मोजला जातो. ओके, चला नेक्स्ट बघा, निकोलस मादुरो व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष बनले. बघा, कोण बनलं? निकोलस मादुरो व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष बनले. कितवे बनले? 46वे राष्ट्रपती बनले ते. यांनी वादग्रस्त निवडणुकीनंतर तिसऱ्या 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी शपथ घेतलेली आहे. प्रश्न महत्वाचा, तर निकोलस मादुरो व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले. कितवे आहेत तर 46वे. ओके, चला नेक्स्ट बघा, महाकुंभ 2025 साठी कुंभवनी FM चॅनल सुरू केलं. ओके, बघा, महाकुंभ 2025 साठी कुंभवनी FM चॅनल सुरू केलं. चॅनलचं नाव विचारते तुम्हाला बाबा, महाकुंभ 2025 जो होता त्यासाठी एक FM चॅनल रेडिओचं चालू केलं तर त्याचं नाव काय तर कुंभवनी. बघा, 10 जानेवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ 2025 चा अनुभव वाढवण्यासाठी ऑल इंडिया रेडिओद्वारे समर्पित FM कुंभवाणी 103.5 चे उद्घाटन केलेलं आहे. ओके, तर महाकुंभ 2025 ला कुठे तर प्रयागराज उत्तर प्रदेश येथे आहे. दिनांक 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये चालणार आहे. महत्वाचं काय तर महाकुंभ 2025 कुठे आहे तर प्रयागराज उत्तर प्रदेश येथे आहे आणि यासाठी एक FM चॅनल चालू केलं, त्याचं नाव आहे कुंभवाणी 103.5. ओके मित्रांनो, ही होती आजची महत्वाची चालू घडामोडी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.